नमस्कार मित्रांनो, मी अविनाश. कडक धाराशिव या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आज बोलणार आहोत मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी. मनोज जरांगे पाटील यांनी आता एक वर्ष होऊन गेलं ते मराठा आरक्षणासाठी लढतायत किंवा ओबीसी प्रवर्गातून सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांची प्रामुख्याची मागणी आहे. आजही ते आंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले. आज त्यांच्या उपोषणाचा 4था दिवस. पोटात एक अन्नाचा कणही नाही, घुटभर पाणी नाही. अजूनही 4 दिवस झाले. आज प्रसार माध्यमांमध्ये त्यांचे फोटोज व्हिडिओज व्हायरल झाले की त्यांची खालवत असलेली तब्येत. पण प्रशासनाकडून अजूनही कुणीही तिथं मध्यस्थी करण्यासाठी गेलेलं नाही. प्रशासनाचा प्रतिनिधी तिथं गेलेला नाही किंवा ह्या तारखेपर्यंत इतक्या दिवसात आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ या संदर्भात कुणीही सरकारचा प्रतिनिधी तिथं गेलेला नाही. आज जवळपास 1 वर्ष झालं मनोज दादा जरांगे पाटील आणि उपोषणं केली, आंदोलनं केली, सभा झाल्या, पण सरकार याच्यावर काय भूमिका घ्यायला तयार नाही, ठोस भूमिका घ्यायला. यात एवढंच म्हणावं लागेल की सरकार आणि विरोधी पक्ष, सरकार जर मागण्यांकडे दुर्लक्ष करत असेल मनोज जरांगे पाटलांच्या, तर मग विरोधी पक्ष काय करतोय? झोपा काढतोय का? की आज ज्या मनोज जरांगे पाटलांना महाराष्ट्रातील मराठा समाज आपलं दैवत मानतोय, त्या माणसाचा आज उपोषणाचा 4था दिवस आहे. सत्ताधारी जर लक्ष देत नसतील तर विरोधक काय करतात हाही प्रश्न महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजासमोर आहे. का फक्त आपली राजकीय पोळी मनोजदादांच्या नावावर भाजायची, सत्ता उपभोगायची, हेच धोरण सत्ताधारी असतील विरोधक असतील यांचं चालू आहे. आज विरोधी पक्षाने महाराष्ट्रभर आंदोलन छेडायला पाहिजे होतं की मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीकडे लक्ष द्या. पण विरोधी पक्ष या चिडीचूप आहे. म्हणजे मनोज जरांगे पाटलांना काहीतरी व्हावं आणि त्याचा फायदा राजकीय फायदा आपल्याला व्हावा, अशी तर भूमिका विरोधी पक्षाची नसेल. आणि सत्ताधाऱ्यांचं तर काय 15 दिवस 1 महिना अशी आश्वासनं देऊन मराठा समाजाला नुसतं झुलवीत ठेवायचं काम सत्ताधारी पक्ष करत आहे. आज जर याचा उद्रेक झाला महाराष्ट्रामध्ये तर मराठा समाज सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील यांना गावात पाऊल ठेवू देणार नाही, अशी परिस्थिती आज आहे. मग सर्वच राजकीय पक्षांनी याचा विचार केला पाहिजे. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मागणीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हा काय तो एकदाचा आरक्षणाचा प्रश्न मिटवला पाहिजे. आरक्षणाच्या मुद्द्याचा वापर फक्त राजकारणासाठी होतो. आज गावखेड्यातील मराठा समाज एकत्र आला. त्यांना एक आशा आहे किंवा मनोज दादा जरांगे पाटील हे आपल्यासाठी जीवाचं रान करतायत, आपल्याला आरक्षण मिळेल. पण सरकार आणि विरोधी पक्ष झोपा काढत आहे का, हाही त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे आणि याचा उद्रेक येणाऱ्या काळात दिसेलच. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि जर आमच्या कडक धाराशिव या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या कडक धाराशिव या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.